सांगली जिल्हा परिषदेत राष्ट्रवादीचे तटस्थतेचे हत्यार, थेट विरोध टाळत भाजपला रोखण्याचा डाव, महाविकास आघाडीचा बहुमताचा मार्ग मोकळा करण्याचा पर्याय. सांगली जिल्हा परिषदेतील सत्ता समीकरणात थेट भाजप विरोधी भूमिका घेण्यापेक्षा मतदानावेळी तटस्थ अथवा अनुपस्थित राहण्याचा पर्याय अधिक व्यवहार्य ठरू शकतो, अशी चर्चा राष्ट्रवादी अजित पवार पक्षाच्या काही नेत्यांमध्ये सुरू आहे. उघडपणे कोणाच्याच बाजूने उभे न राहता जिल्हा परिषद निवडणुकीत ज्या भाजपाविरोधात लढलो त्यांना सत्तेपासून दूर ठेवता येते आणि ज्यांच्याशी समझोत्याने निवडणूक लढवली त्या काँग्रेस, राष्ट्रवादी, शरदचंद्र पवार पक्षाचा बहुमताचा मार्ग अप्रत्यक्षपणे मोकळा होऊ शकतो. यामुळे अध्यक्ष उपाध्यक्ष निवडीवेळी नेमका कोणता पर्याय राष्ट्रवादी अवलंबणार याकडे लक्ष लागून राहिले आहे. जिल्हा परिषदेत सत्ता स्थापनेसाठी 61 पैकी 31 जागांची जादुई संख्या आवश्यक आहे. एकीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्ष 18, काँग्रेस 11 आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे 1 असे मिळून 30 सदस्यांची आघाडी उभी आहे. त्यांचे बहुमत केवळ एका जागेने हुकले आहे. दुसरीकडे भाजपाचे संख्याबळ 16 आहे. जनसुराज्याचा 1 आणि रयत क्रांतीचा 1 सदस्य भाजपसोबत आहे. शिवसेनेला 7 आणि राष्ट्रवादीला 6 जागा मिळालेल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी अजित पवार पक्ष यांनी ही निवडणूक प्रामुख्याने भाजप विरोधात लढली आहे. त्यामुळे जिल्हा परिषदेत भाजपसोबत जाण्याबाबत त्यांच्यात स्पष्ट अनिच्छा दिसते. केंद्र आणि राज्य स्तरावर भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी अशी महायुती असल्याने आता स्थानिक स्तरावर सत्ता स्थापनेतही महायुती व्हावी यासाठी भाजपकडून शिवसेना आणि राष्ट्रवादीवर दबाव वाढत आहे. त्यातून पक्षांतरविरोधी कायद्याची आठवण भाजपकडून सातत्यानं करून दिली जात आहे. प्रदेश राष्ट्रवादीकडून व्हीप आल्यास तो सदस्यांना पाळावा लागेल, अन्यथा घरी बसावे लागेल असा अप्रत्यक्ष इशारा भाजपकडून दिला जातो आहे. हा राष्ट्रवादीबरोबरच इथल्या शिवसेनेच्या जिल्हा परिषद सदस्यांवर, नेत्यांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न मानला जातो आहे. ब्युरो रिपोर्ट, SBN मराठी, सांगली.